वेलकम स्टुडंट्स टू आवर चॅनल प्रियांका मॅम फिजिक्स. आज आपण 12वी सायन्समधील 5वा टॉपिक असोलेशन स्टडी करणार आहोत. हा टॉपिक स्टार्ट करण्या अगोदर या टॉपिकशी रिलेटेड असलेल्या काही बेसिक कन्सेप्ट्स आपण काय करणार आहोत या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग आपण स्टार्ट करूया असोलेशन. Hello friends, today we are studying the next topic, oscillation. Oscillation शिकण्या अगोदर आपल्याला oscillation म्हणजे काय हे समजायला हवं. आणि oscillation बघताना लिनियर मोशन म्हणजे काय, अँग्युलर मोशन म्हणजे काय, त्यातला नेमका फरक काय हे कळायला हवं. सपोज a one particle moving in a straight line from point A to B. This motion is a straight line and this motion is called as the linear motion. समजा एखादा पार्टिकल एका सरळ रेषेमध्ये जात असेल, तो ए पासून बी पर्यंत गेला, तर तो एका सरळ रेषेत गेला तर त्याला म्हणायचं लिनियर मोशन. मग लिनियर मोशन मग अँग्युलर मोशनमध्ये नेमका फरक काय आहे की समजा एक पार्टिकल आहे आणि तो सर्क्युलर मोशन काय करतोय, कंप्लीट करतोय. त्या सर्कलचा सेंटर आपण थोड्यासाठी कशाने डिनोट केला, ओनं काय करतोय, डिनोट करतोय. पार्टिकल समजा ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत गेला तर तो ह्या रेषीय अंतर त्यानं काय केलं, कव्हर केलं, म्हणजे ती झाली त्याची लिनियर मोशन. आणि तो ज्यावेळी ए पासून बी पर्यंत जाणार आहे त्यावेळी तो हा ठराविक कोन पण काय करेल, कंप्लीट करेल. त्यावेळी त्यानं जे हे कोनीय अंतर कंप्लीट केलेलं असेल ते झालं त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि इथलं झालं लिनियर डिस्प्लेसमेंट. मग पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला तर त्या मोशनला म्हणायचं लिनियर मोशन आणि पार्टिकलनं कव्हर केलेलं हे जो अँगल आहे त्या मोशनला म्हणायचं अँग्युलर मोशन. आपल्या रोजच्या आयुष्यात बरीच असोलेशनची उदाहरण पाहतो, जसं की स्विंगिंग ऑफ ए स्विंग, झोपाळ्याचे झोके असतील. ओके, तो असा जातो आणि असा येतो, त्यावेळी तो टू आणि फ्रो मोशन कंप्लीट करतो, म्हणजे तो पण असोलेशन कंप्लीट करतो, म्हणजे त्याची मोशन ही असोलेटरी मोशन आहे. मोशन ऑफ ए पेंड्युलम ऑफ ए क्लॉक, जुन्या काळातले तासकाट्याची घड्याळ बघितले असतील तुम्ही की बरोबर एक तास झाला की टोल पडायचा आणि तो तासकाटा असा स्विंग व्हायचा या मोशनमध्ये. त्याचा दिलेला जो ठराविक पाथ आहे त्या पाथमध्ये तो तासकाटा काय करायचा, मूव्ह होत राहायचा, म्हणजे तो पण काय करायचा, ऑसिलेटरी मोशन काय करायचा, कंप्लीट करायचा. व्हायब्रेशन्स ऑफ ए गिटार ऑर ए व्हायोलिन स्ट्रिंग, तुम्ही गिटारच्या तारा बघितल्या असतील, व्हायोलिनच्या तारा बघितल्या असतील. तुम्ही ज्यावेळी तुम्ही त्याला प्लग करणार आहात, ज्यावेळी तुम्ही त्याला छेदणार आहात त्यावेळी ते त्यातले पार्टिकल व्हायब्रेट होतात, म्हणजे ते व्हायब्रेशन्स ऑसिलेटरी व्हायब्रेशन्स असतात. त्याच्या मोशनला ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन म्हटलं जातं. मोशन ऑफ ए प्रॉंग ऑफ ए व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क, आपण आपल्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये जे ट्युनिंग फोर्क वापरतो ते ज्यावेळी व्हायब्रेट्स होतात त्यावेळी त्याची जी मोशन आहे ती पण कशी आहे, ऑसिलेटरी मोशन आहे. म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये अशी बरीच उदाहरणं पाहतो ऑसिलेटरी मोशनची. नेक्स्ट पिरियडिक मोशन. व्हॉट इज मीन बाय पिरियडिक मोशन? एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर ए डेफायनाइट इंटरवल ऑफ ए टाईम, इट इज कॉल्ड ए पिरियडिक मोशन. सपोज की आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट ठराविक कालावधीमध्ये एकच प्रक्रिया परत परत करतोय, तीच मोशन परत परत जर तो करत असेल तर ठराविक कालावधीमध्ये, तर तिला म्हणायचं पिरियडिक मोशन. किंवा तुम्ही आणखीन एक डेफिनेशन सांगू शकता, अ बॉडी परफॉर्मिंग पिरियडिक मोशन गोज ऑन रिपीटिंग द सेम सेट ऑफ मूव्हमेंट, इट इज कॉल्ड ए पिरियडिक मोशन. एखादी बॉडी असेल आणि समजा की ती एखादी मोशन आहे आणि ती तो जो सेट आहे त्या मोशनचा ती परत 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 ठराविक कालावधीमध्ये जर घडवून येत असेल, ती सेम सेट ऑफ मुवमेंट परत परत घडत असेल तर तिला म्हणायचं पिरियडिक मोशन. आपण एखादं एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुम्हाला पिरियडिक मोशन पटकन समजेल. आपण एक एक्झाम्पल पाहूया असोलेशनचं. समजा आपल्याकडे एक रिजिड सपोर्ट आहे आणि त्या रिजिड सपोर्टला काय केलं आपण, तिच्या दुसऱ्या टोकाला एक स्टोन काय केला, अटॅच केला. तो एका साईडला आणला आणि तुम्ही त्या ठिकाणाहून त्याला काय केला, रिलीज केला. तो सोडला तर तो या पाथमध्ये गेला, इथून तो इथंपर्यंत गेला. ठीक आहे, म्हणजे तो या ठिकाणी आला. आता तो काय करतोय, तो या ठिकाणाहून परत या ठिकाणी गेला, परत या ठिकाणी आला, परत त्याच ठिकाणी गेला. म्हणजे हा जो ठराविक पाथ आहे, म्हणजे हे जे एवढं डिस्टन्स आहे, या एवढ्या अंतरामध्ये तो ऑब्जेक्ट मूव्ह होत राहिला, गेला आणि आला, म्हणजे टू आणि फ्रो, जाताना टू आणि येताना फ्रो, टू फ्रो टू फ्रो या मोशनमध्ये काय राहिला, तो ऑब्जेक्ट मूव्ह होत राहिला आणि ती प्रोसेस तो रिपीटेड करत राहिला, कंटिन्यूली, थांबत नाही आहे तो आधीमध्ये, कंटिन्यूली त्याची ती मोशन काय आहे, चालू आहे. अशा ज्या मोशन्स आहेत
एखादा ऑब्जेक्ट तीच मोशन परत ठराविक कालामध्ये करत असेल तर अशा ज्या मोशन्स आहेत त्या मोशनना कसली मोशन म्हणायचं? पिरियडिक मोशन असं म्हणायचं. मग एखादा झोका असेल समजा, तर झोपाळा काय करतो? जातो येतो म्हणजे तो पण कुठली मोशन कंप्लीट करतो? पिरियडिक मोशन काय करतो? कंप्लीट करतो. म्हणजे सम मुवमेंट्स रिपीटेड अगेन अँड अगेन, एखादी मुवमेंट तो परत करतोय ठराविक कालावधीमध्ये, अशा ज्या मुवमेंट्स असतात किंवा अशा ज्या मोशन्स असतात त्यांना पिरियडिक मोशन असं म्हणायचं. आपण बघणार आहोत पिरियड ऑर पिरियडिक टाइम. The time taken for one such set of movement it is called a period or a periodic time. एक oscillation किंवा एक मुवमेंटचा सेट कंप्लीट करण्यासाठी ऑब्जेक्टला जेवढा टाईम लागतो त्या टाईमला पिरियडिक टाईम असं म्हणायचं. पार्टिकलला वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागलेल्या टाईमला पिरियडिक टाईम किंवा पिरियड. समजा आपण काय सांगतोय की आपण एक रिजिड सपोर्ट घेतोय आणि तो काय करतोय की इथं त्याला एक धागा बांधला, त्याच्या दुसऱ्या टोकाला आपण एक दगड बांधला आणि तो इथून आपण रिलीज केल्यानंतर तो ह्या पाथमध्ये आला, तो या ठिकाणी आला, तर तो इथून इथवर गेला आणि माघारी आला. म्हणजे त्याने किती ऑसिलेशन केलं? एक ऑसिलेशन कंप्लीट केलं. तर त्या ऑब्जेक्टला, त्या पार्टिकलला एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जेवढा वेळ लागला त्या वेळाला पिरियडिक टाईम असं म्हणायचं. म्हणजे पार्टिकलला एक सेट कंप्लीट करण्यासाठी किंवा एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला त्याचा पिरियड किंवा पिरियडिक टाईम असं म्हणायचं. वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल इन ए पिरियडिक मोशन इज ए मोशन ऑफ ए मून अराउंड दी अर्थ. असं कन्सिडर करा की ही अर्थ आहे आणि हा मून आहे आणि चंद्र काय करतो? पृथ्वीभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय करत असतो? फिरत राहतो. चंद्रानं पृथ्वीभोवती एक गोल फेरी पूर्ण केली की त्याचं एक सर्क्युलर मोशन कंप्लीट झाली. ती झाल्यानंतर तो थांबत नाही, कंटिन्यू परत काय होतो? सेकंड फेरी मारतो, थर्ड फेरी, मग चौथी, अशी कंटिन्यू तो काय होत राहतो? पृथ्वीभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत राहतो. म्हणजे चंद्र हा पृथ्वीभोवती काय करतो? पिरियडिक मोशन काय करतो? कंप्लीट करतो. ठराविक कालावधीमध्ये त्याचा फिरण्याचा कालावधी सेम राहतो, तो काय होतो? कंटिन्यू काय होत राहतो? फिरत राहतो. म्हणजे अशा ज्या मोशन्स आहेत ऑब्जेक्ट तो सेट ऑफ मुवमेंट अगेन अँड अगेन विथ इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये करत राहतो त्याला काय म्हणायचं? पिरियडिक मोशन. सो मोशन ऑफ ए मून अराउंड दी अर्थ इट इज अ वन बेस्ट एक्झाम्पल ऑफ ए पिरियडिक मोशन. सेकंड अनदर एक्झाम्पल इज ए मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस. हा न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्स काय करतात? न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिट काय करतात? कंप्लीट करत असतात. आता समजा हा इलेक्ट्रॉन आहे आणि ह्याने एक गोल फेरी कंप्लीट केली तर तो कंटिन्यू काय करत राहतो? सो न्यूक्लियस भोवती सर्क्युलर मोशन कंप्लीट करत राहतो, कंटिन्यू मूव्ह होत राहतो त्याच्या भोवती. म्हणजे तीच मोशन तो रिपीटेड अगेन अँड अगेन. म्हणजे मोशन ऑफ ए इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस इट इज ए पिरियडिक मोशन. इट इज द सेकंड एक्झाम्पल ऑफ ए पिरियडिक मोशन. Next is the oscillatory motion or a vibratory motion. A particle repeatedly moves to and fro along the same path. Its motion is called as the oscillatory motion or a vibratory motion. समजा की आपल्याकडे एक पार्टिकल आहे आणि तो काय करतोय? समजा आपल्याकडे एक रिजिड सपोर्ट आहे आणि ह्या रिजिड सपोर्टला आपण एक काय करतोय? स्ट्रिंग अटॅच करतोय. त्याच्या दुसऱ्या टोकाला एक स्टोन काय केला? आपण अटॅच केला आणि तो ह्या ठिकाणाहून काय केला? रिलीज केला. तर तो हा गेला या दिशेला आणि परत या दिशेला माघारी आला. तो इथून इथंपर्यंत ज्यावेळी जातो त्यावेळी त्याची जी मोशन आहे ती 2 आहे आणि इथून परत तो इकडे येतो त्यावेळी ती मोशन फ्रो आहे. मग तो तुम्ही इथून रिलीज केल्यानंतर तो टू फ्रो या मोशनमध्ये ह्या एवढ्याच पाथमध्ये कंटिन्यू म्हणजे एवढ्याच जागेमध्ये काय होत राहतो? रिपीटेडली मूव्ह होत राहतो. अशा ज्या मोशन्स असतात यांना म्हणायचं ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियडिक. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन कशी असते? पिरियडिक. म्हणजे काय की समजा पार्टिकल या ठिकाणाहून मूव्ह व्हायला चालू झाला आणि तो या ठिकाणी आला आणि इथून तो परत गेला म्हणजे त्यानं एक ऑसिलेशन कंप्लीट केलं. ते एक ऑसिलेशन कंप्लीट करायला समजा त्याला 1 मिनिट लागला, किती मिनिट लागला किंवा 1 सेकंड लागला. तो इथं आला, परत तो इथं थांबणार नाही, परत जाणार, परत येणार.
पुढचं सेकंड ऑस्युलेशन कंप्लीट करायसाठी पण त्याला 1 सेकंद लागला. त्यानंतर तिसरं ऑस्युलेशन कंप्लीट केलं, त्याच्यासाठी पण 1 सेकंद लागला. म्हणजे प्रत्येक वेळी तेवढाच अंतर आणि तेवढं अंतर करण्यासाठी लागणारं टाईम ही प्रत्येक वेळी कसं आहे, सेम आहे. म्हणजे प्रत्येक ऑस्युलेटरी मोशन ही कसली मोशन असते, पिरियॉडिक मोशन असते. ओके, परंतु प्रत्येक पिरियॉडिक मोशन ही ऑस्युलेटरी असेलच असं नाही. ठीक आहे, मग ते आता समजून घेऊयात आपण. समजा की ऑब्जेक्ट आहे आणि तो सर्क्युलर मोशन काय करतोय, कंप्लीट करतोय. तो ए या ठिकाणाहून मूव्ह व्हायला चालू झाला आणि पूर्ण फेरी कंप्लीट करून ए या ठिकाणी आला. म्हणजे त्यानं एक ऑस्युलेशन काय केलं, कंप्लीट, एक सर्क्युलर मोशन काय केली, कंप्लीट केली. ती एक सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी समजा त्याला 1 मिनिट लागला. ओके, पुढचं एक सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी पण त्याला 1 मिनिट लागला. त्याचे पुढचं एक सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी पण त्याला 1 मिनिट लागला. परंतु तो ऑस्युलेटरी नाही आहे. ओके, त्याची मोशन ऑस्युलेटरी नाही आहे. ती कुठली आहे तर सर्क्युलर आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की प्रत्येक ऑस्युलेटरी मोशन ही पिरियडिक मोशन असू शकते, पण प्रत्येक पिरियडिक मोशन ही ऑस्युलेटरी असेलच असं नाही. नेक्स्ट आपण पाहणार आहोत पिरियड. व्हॉट इज मीन बाय पिरियड? द टाईम टेकन फॉर वन ऑस्युलेशन. पार्टिकलला एक ऑस्युलेशन कंप्लीट करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो, पिरियड असं म्हणतो. पिरियड कशाने डिनोट केला जातो? इट कॅन बी डिनोटेड ॲज अ कॅपिटल टी. ओके, आणि टाईम पिरियडचं युनिट काय आहे? इट कॅन बी मेजर्ड इन ए सेकंड. म्हणजे त्याचं युनिट काय आहे, सेकंद आहे. ओके, व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी? द नंबर ऑफ ऑस्युलेशन्स कंप्लीटेड पर युनिट टाईम. त्या पार्टिकलनं ठराविक वेळेमध्ये किती वेळा ते ऑस्युलेशन्स कंप्लीट केले ते सांगणं म्हणजे फ्रिक्वेन्सी असतं. ही फ्रिक्वेन्सी आपण कशाने डिनोट करतो? साईन एननं काय केली जाते, डिनोट केली जाते. मग हे पर युनिट ते जे टाईम आहे ते सेकंडमध्ये असू शकतं, मिनिटमध्ये असू शकतं, तासामध्ये असू शकतं, दिवसात, महिन्यात किंवा इयरमध्ये सुद्धा असू शकतं. ठराविक कालावधीमध्ये ऑब्जेक्टनं किती ऑस्युलेशन कंप्लीट केले हे सांगणं म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी असतं. फ्रिक्वेन्सी एन या साईननं दाखवली जाते. तर याचं SI युनिट आहे हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजली जाते? हर्ट्ज. आणि हर्ट्जचं नोटेशन आहे HZ. समजा की एक फॅन आहे आणि त्या फॅननं सर्क्युलर मोशन कंप्लीट केली. त्याच्या एका पात्यानं काय केलं, सर्क्युलर मोशन कंप्लीट केली. त्या एका पात्यानं समजा 1 मिनिटामध्ये 30 रिव्होल्युशन्स कंप्लीट केली. म्हणजे ए या ठिकाणाहून तो मूव्ह व्हायला चालू झाला आणि फिरून तो ए या ठिकाणी यायला, असे त्यानं 30 रिव्होल्युशन कंप्लीट केले 1 मिनिटामध्ये. तर याची फ्रिक्वेन्सी आपण कशी लिहिणार? 30 रिव्होल्युशन्स पर मिनिट. ओके, दिस इज द फ्रिक्वेन्सी, 30 रिव्होल्युशन्स पर मिनिट. हे लिहिताना आपण असं लिहू शकतो, 30 रिव्होल्युशन्स पर मिनिट. आपल्याला हवं असेल तर आपण याला सेकंदमध्ये पण काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. ओके, म्हणजे 1 सेकंदामध्ये यानं किती रिव्होल्युशन कंप्लीट केले हेही आपल्याला काढता येतं. बघा, 30 डिवायडेड बाय 60 करायचं, कारण 1 मिनिट म्हणजे किती, 60 सेकंद. आपण 60नं डिवाइड केलं. ओके, 1/2 म्हणजे उत्तर किती येणार आहे, 0.5 रिव्होल्युशन्स पर सेकंद. 1 सेकंदाला तो हाफ रिव्होल्युशन काय करेल, कंप्लीट करेल. म्हणजे या पद्धतीनं आपण काय करू शकतो की ऑब्जेक्टनं ठराविक कालावधीमध्ये किती ऑस्युलेशन्स कंप्लीट केले हे सांगणं म्हणजे काय असते, त्याची फ्रिक्वेन्सी असते. नेक्स्ट आपण पाहणार आहोत वेलॉसिटी. टॉपिक चालू करण्या अगोदर आपल्याला ह्या बेसिक गोष्टी सगळ्या काय काय माहीत असणं गरजेचं आहे. वेलॉसिटी इट कॅन बी डिनोटेड ॲज अ V. व्हॉट इज मीन बाय वेलॉसिटी? सो वेलॉसिटी इज चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. इट इज कॉल्ड ए वेलॉसिटी. ऑब्जेक्टचं बदलणार डिस्प्लेसमेंट आणि टाईम यांचं जे गुणोत्तर आहे त्याला आपण काय म्हणतो, वेलॉसिटी असं म्हणतो. ओके, मग हे कसं लिहिलं जातं? डिस्प्लेसमेंट इट कॅन बी डिनोटेड ॲज अ X अँड टाईम इट कॅन बी डिनोटेड ॲज अ T. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, याचं युनिट फाइंड करायचं आहे. सो युनिट ऑफ द वेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट आहे, अंतर आहे, कशामध्ये मोजलं जातं, इट कॅन बी मेजर्ड इन ए मीटर. आणि टाईम कशामध्ये मोजला जातो, सेकंड. म्हणजे वेलॉसिटीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. नेक्स्ट, ॲक्सिलरेशन. व्हॉट इज मीन बाय ॲक्सिलरेशन? चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इट इज कॉल्ड ए ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन कशानं डिनोट केलं जातं, एनं डिनोट केलं जातं.
वेलॉसिटी इट कॅन बी डिनोटेड ॲज अ व्ही आणि टाईम कशाने दाखवलं जातं, टीनं डिनोट केलं जातं. मग आपण ॲक्सेलरेशनचं युनिट फाइंड आउट करूया. ओके, युनिट इज इक्वल टू व्हेलॉसिटी कशात मोजली जाते, मीटर पर सेकंड आणि टाईम कशामध्ये मोजला जातो, सेकंडमध्ये. म्हणजे याचं युनिट काय होणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ॲक्सेलरेशन ही कसली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. स्टार्ट करण्या अगोदर आपण काही बेसिक गोष्टी समजून घेऊया. समजा एक पार्टिकल आहे आणि तो सर्क्युलर मोशन काय करतोय, कंप्लीट करतोय. ठीक आहे, त्या सर्कलचा सेंटर आपण कशाने डिनोट केलेला आहे, ओनं डिनोट केलेला आहे. पार्टिकल ए या ठिकाणाहून मूव्ह व्हायला चालू झाला आणि तो ए या ठिकाणी आला तर त्यानं एक सर्कल कंप्लीट केलं, म्हणजे तो सर्कम्फरन्स आहे 2πr एवढा त्याचा सर्कम्फरन्स आहे. त्यावेळी त्यानं केलेला अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती डिग्री आहे, तर 180 डिग्री आहे. ओके, 180 डिग्री आपण दुसऱ्या भाषेमध्ये पाय रेडियन असंही लिहू शकतो. समजा पार्टिकल ए या ठिकाणाहून मूव्ह व्हायला चालू झाला आणि परत या ठिकाणी आला तर टोटल त्यानं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती केलं, तर 2π रेडियन इतपत त्यानं काय केलं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं. अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगा इज इक्वल टू चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. इट इज कॉल्ड ए अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी आपण कशानं दाखवतो, ओमेगानं दाखवतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग आपल्या पार्टिकलनं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती केलं आहे, इथून मूव्ह होऊन तो इथून इथवर आला, म्हणजे टोटल 2π रेडियन एवढा अँगल त्यानं काय केला आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट कंप्लीट केलं आहे. म्हणजे किती आला अँग्युलर डिस्प्लेसमेंट, 2π रेडियन अपॉन टी. ओके, कारण ते एवढं अंतर कंप्लीट करण्यासाठी त्याला लागलेला टाईम पिरियड आपण कशाने डिनोट करतो, तर टीनं डिनोट करतो. आपल्याला टाईम पिरियड टी पाहिजे तर टी या दिशेला शिफ्ट करा आणि ओमेगा या दिशेला शिफ्ट केला तर आपलं इक्वेशन कसं दिसेल, टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. या सूत्राची आपल्याला काय होणार आहे, तर हा टॉपिक शिकताना खूप गरज पडणार आहे. जर आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर आपल्या इतर मित्रमैत्रिणींशी तो शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. थँक्यू स्टुडंट्स.